मनसे नेता प्रकाश महाजन ने छगन भुजबल पर जोरदार निशाना साधा है। छगन भुजबल द्वारा राज ठाकरे की आलोचना के बाद प्रकाश महाजन ने ठाणे में मीडिया के समक्ष कहा कि छगन भुजबल का मानसिक संतुलन गड़बड़ा गया है। साथ ही महाजन ने वक्फ बोर्ड पर भी प्रतिक्रिया दी है। वक्फ बोर्डासारख्या म्हणजे जातीवादी संघटनेला अशा प्रकारे निधी देऊन तिचं बळकटीकरण सरकारने करू नये, कारण वक्फ बोर्डाच्या वर कुणाचंही नियंत्रण नाही। म्हणजे अगदी वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध जर अपील करायचं असेल तर ते वक्फ बोर्डाकडेच करावं लागतं। भारतातला कुठलाही कायदा त्यांना लागू होत नाही किंवा कुठल्या न्यायालयात त्यांना आपण आव्हान देऊ शकत नाहीत। मग अशा वक्फ बोर्डाला पैसे देऊन बळकटी का द्यावी? आज देशामध्ये वक्फ बोर्ड हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत। म्हणजे साधारणतः 7 लाख हेक्टर जमीन आहे असा एक अंदाज आहे। आणि या जमिनी बहुतेक शोषित, वंचित, आदिवासी, वनवासी, दलित हे लोक असतात। आणि वक्फ बोर्डाने एखाद्या जमिनीवर जर हक्क सांगितलं तर त्याच्याविरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, आपल्याला त्यासाठी अपील वक्फ बोर्डाकडेच करावं लागतं। म्हणजे या देशाचे कायदे वक्फ बोर्डाला लागू नयेत, हे वक्फ बोर्डच नसावं, हे बरखास्तच करावं आणि सरकारचं त्यात नियंत्रण असावं असं आमचं मत आहे। आणि त्या वक्फ बोर्डाला तुम्ही आत्ता निधी पुरवून त्याला बळकटी करणं म्हणजे हिंदूची बळकटी बांधण्यासारखंच आहे। पहिली गोष्ट, भुजबळ कोणत्या संदर्भात बोललेत हे माहीत नाही, पण भुजबळाला हे बोलण्याचं आज काय कारण होतं? भुजबळ हे विसरले। खरं म्हणजे भुजबळनं नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली, पण भुजबळचं नॉलेज खूप कमी आहे। 1993 साली मला वाटतं 17-18 आमदार घेऊन कोण पहिल्यांदा बाहेर पडलं? बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तर पहिल्यांदा उद्धव ठाकरेने केलं। त्याच्यामुळं छगन भुजबळनं केलं। छगन भुजबळनंच बाळासाहेबाला टी बाळू म्हणायला सुरुवात केली। छगन भुजबळनं बाळासाहेबाचं वय न पाहता त्यांना अटक केली। कोणत्या तोंडाने छगन भुजबळ राजसाहेबाला आरोप करतात? राजसाहेबांनी कधीही पक्ष फोडायचं काम केलं नाही। त्यांचे काही तात्विक मतभेद झाले, काही अंतर्गत मतभेद होते, त्यांनी बाळासाहेबाला सांगून बाळासाहेबाचे आशीर्वाद घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले। कुणाला बाहेर पडून आपली प्रगती करण्याचा, आपला विचार रुजवण्याचा पूर्ण हक्क आहे। पण भुजबळाला हा विषय काढण्याचं काय कारण होतं? कारण ज्या वेळेस भुजबळ राजकीय संकटात होता, ज्या वेळेस भुजबळ कुठल्या अडचणीत होतात, मग त्याला ते कुठला तरी एक तात्विक मुलामत येतात। त्याने त्या मुलाखतीत असं म्हणलं की बाळासाहेबाचे माझे मंडळ आयोगावर मतभेद झाले। भुजबळ आता तरी खरं बोला, स्वर्गीय मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेता केलं याचीच तुमची खरी पोटदुखी होती। शिवसेनेमध्ये कधी जात पाहिली जात नव्हती, मग मंडल आयोगाचं कारण पुढे करण्याचं काय होतं? तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत कशासाठी गेलात तुम्ही? आज भुजबळ अगदी म्हणजे ज्याला फ्रस्ट्रेट झालेले आहेत, त्यांच्यामुळे त्यांची सत्सद्विवेक बुद्धी मार खाल्लेली आहे। लोकसभेला त्यांना शब्द देऊन उभा केलं नाही, राज्यसभेला त्यांना जागा मिळाली नाही, त्यांच्या मागं उत्पन्नापेक्षा जास्ती माया गोळा झाली, याच्या केसेस चालू आहेत, त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेट झालेले आहेत। खरं म्हणजे भुजबळांनी राजसाहेब का बाहेर पडले काय नाही हा विषय काढण्याचं काहीच कारण नव्हतं। रक्ताचं नात्याचं काय? रक्ताचं नातं राजसाहेबांनी नेहमीच निभावलेलं आहे। बाळासाहेबांनी ज्यावेळेस राजसाहेबांना फोन केला की उद्धवची अशी प्रकृती बरी नाही, तर राजसाहेब त्यावेळेस चिपळूणच्या दौऱ्यावर होते। तो दौरा सोडून ते त्वरित हिंदूच्या हॉस्पिटलला का लीलावतीला माननीय उद्धवजी उपचार घेत होते तिथं गेले। त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर स्वतः गाडीत बसून स्वतः गाडी चालवत त्यांना घरी सोडलं। 2005 साली जो महापूर मुंबईत आला होता त्यावेळेस बाळासाहेब मोठ्या हक्कानं राजसाहेबाच्या घरी राहायला गेले होते। राजसाहेबांनी नातं निभवलं ना, रक्ताचं नातं होतं, सोडून जायला न पाहिजे होते। भुजबळ आज का सल्ले देतात? त्यावेळेस तो भुजबळाला खूप उकळ्या फुटल्या होत्या शिवसेना फुटली म्हणून। आज कशाला मगरीचे अश्रू ढाळतायत तुम्ही? म्हणून
मला वाटतं छगन भुजबळाचं हे सगळं वक्तव्य अत्यंत उदासीतून आलेलं वक्तव्य आहे. त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहायला पाहिजे असं नाही. नागपुर समय, गली से दिल्ली तक.